हे कितव्या दिवशी झालं जेव्हा कंपनी आपण जॉईन केली? पहिल्याच दिवशी नाईटला पडलं डायरेक्ट हातावर. ते होतं 4000 टनचं मशीन आणि ते पडलं का डायरेक्ट हातच डायरेक्ट बाजूला. लय भयान, म्हणजे ते क्षण माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा धोका. 4 बोटं डायरेक्ट उडून पडली होती आणि जो मधला भाग आहे का तो डायरेक्ट असा ह्या साईजचा झाला. हात गेल्यानंतर मी एक 4 व्हीलर घेतली होती. नगर पुणे मी भाडे मारित होतो एका हाताने. म्हणजे हात गेल्यानंतर 4 महिन्यानंतर मी गाडी घेतली. 3 महिने मी सारखे नगर पुणे भाडे मारले. त्याच्यामुळे मला वाटतं इंस्टाग्राम डायरेक्ट कधी बंद व्हावं, डायरेक्ट बंद. आणि होणार आहे बरं का कधी इंस्टाग्राम, ह्याच कारणामुळे इंस्टाग्राम कधी डायरेक्ट बंद होऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सर्वांना हसवणारा रोहित शर्मा, एक शेतकरी पुत्र वैजनाथ बडे. नमस्कार दादा. नमस्कार सर. बऱ्याच दिवसापासून आपली फोनवरती चर्चा चालू होती पॉडकास्टला यायचं आणि फायनली आज आमचं भाग्य मानावं लागेल की आज साक्षात रोहित शर्मा उतरलेत आमच्या स्टुडिओमध्ये. काय आमचंच भाग्य मानलं लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणजे बऱ्याच दिवसानंतर, पण मला म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी मला भेटायचंच होतं तुम्हाला, पण तुम्ही बोलवलं ते मला छान वाटलं आणि मी आलो. कशी झाली होती सुरुवात सोशल मीडियावरती आणि काय होता तो प्रवास? सोशल मीडियावरती काय झालं की माझं म्हणजे इंटरेस्ट नव्हता, मला काय नव्हता. पण एक दिवशी मी म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेस माझा हात जायच्या आधी त्यावेळेस मी शिक्षण पूर्ण केलं होतं आणि कंपनीमध्ये जॉबला गेलो. पण तेव्हा काही डोक्यात नव्हतं, काही नव्हतं. पण नंतर एक दिवशी म्हणजे सगळं हात गेल्याच्या नंतरची गोष्ट आहे. हात गेल्याच्या नंतर एक दिवशी असं रील बघत होतो आणि खूप छान छान व्हिडिओ दिसत जायचे मला, असे कॉमेडीचे तिचे. मी त्याला बघून हसायचो, सगळं करीत जायचो. पण एक दिवशी माझ्या डोक्यात आलं की बाबा म्हणलं आता एवढं बघून आपण त्या कॅमेऱ्याच्या असं म्हणलं मोबाईलमधल्या व्हिडिओला बघून हसतोय, तर आपल्याला बघायला काय हरकत आहे. तर मी तेव्हाच लगेच कॅमेरा ओपन केला आणि सहज कॅमेरासमोर एक व्हिडिओ केला चालू की रताळ्या कशाला व्हिडिओ बघतो, काही कामं धंदा बघ ना, वायाला गेला म्हणलं. इंस्टाग्रामनी तो व्हिडिओ पोस्ट केला, त्याला हॅशटॅग नाही मारला, काही नाही, मला माहीत सुद्धा नव्हतं. तर मग तो डायरेक्ट व्हायरल झाला. तेव्हापासून मला कमेंट यायला लागल्या, रोहित शर्मा भाजलेला रोहित शर्मा. म्हणलं आता हे नेमकं भाजलेला रोहित शर्मा हाय तरी काय भाऊ. तर सहज म्हणलं एक व्हिडिओ पोस्ट केला, भाजलेला रोहित शर्मा, कमेंट आणि उकडलेला रोहित शर्मा, भाजलेला रोहित शर्मा, तू पातळलेला रोहित शर्मा, काही पण बरं गावलं. कमेंट वाचवायचो मीच हैराण. मीच 12 वाजेपर्यंत हसत जायचो कमेंटलाच. आणि एक दिवशी विचार केला, म्हणलं रोहित शर्मा कशा म्हणून राहील नेमकं. तर नेमकंच दाढी बिडी आलती मला नेमकं तेव्हा, आणि आरशामध्ये गेलो, समोर पाहिलं आणि ते रोहित शर्मा, मला माहित सुद्धा नव्हतं आधी रोहित शर्मा कोणी. तर मग विराट कोहली माहिती समज सगळ्याला, विराट कोहली चांगला म्हणजे फॅन पण होतो, आरसीबीचा फॅन पण होतो मी पहिल्यापासून. तर सहज आरशा समोर गेलो आणि ते रोहित शर्माचा फेस इकडे पाहिला आणि मी पाहिला माझ्याकडे. अरे म्हणलं हे रोहित शर्मा सारखा दिसतो ना म्हणलं मी. मग तेव्हापासून तीच रोहित शर्मा मला तेव्हा कळलं. आणि मला माझ्या भावाने सांगितलं, म्हणलं हे फोन करून सांगितलं, अरे तुला ते रोहित शर्मा कशामुळे म्हणते की तुझा जे चेहरा आहे ना ते रोहित शर्मा सारखा दिसतो म्हणून. असं झालं. मग तो पहिला व्हिडिओ होता समजा व्हायरल झाला. मग त्याच्यानंतर पासून मग आतापर्यंत आपण काय थांबायचं नावच घेतलं नाही. आणि बाकीच्या काही ऑफर आल्या का बाहेरून, कॉमेडी क्षेत्रातल्या किंवा काही चित्रपटांच्या काही ऑफर आल्या किंवा एखाद्या रंगमंचावरची ऑफर आली किंवा काही ऑफर युट्यूब चॅनलच्या आल्या होत्या मला 2-3 जणांच्या. पण मी विचार केला बाबा, म्हणलं आता त्या युट्यूब चॅनलला पण जाणं गरजेचं आहे, पण आधी आपला एक मजबूत पाया, आपला प्लॅटफॉर्म, आपली ओळख करणं गरजेचं आहे. मग मी ते टाळलं थोडं, गेलो नाही मी चॅनलला काम करण्यासाठी. अच्छा. वेब सिरीज वगैरे होती? वेब सिरीजच सारखं आपलं कॉमेडीचा रोल होता वेब सिरीज मध्ये. गेलो नाही मी, म्हणलं जाऊ दे आता. कसं आपल्या एकदा जायला काय अडचण नाही, मी जाणार होतो, पण माझ्या डोक्यात आलं की म्हणलं आपलं एकदा आपलं तिकडं जर मी काम करायला चालू केलं त्यांच्या चॅनलला म्हणा कुठं एखाद्या गोष्टीमध्ये, तर आपलं जे इंस्टाग्रामला जे आपण फोकस करतोय ते आपला फोकस कमी होईल. तिकडं आपलं म्हणजे फॉलोअर्स पण वाढणार नाहीत किंवा मग असं वाटलं मला, त्याच्यामुळे मी गेलो नाही. आणि घरी कोण कोण असतं तुझ्या, म्हणजे आई वडील वगैरे? घरी आई वडील असतात ना, आई वडील आहे, भाऊ आहे, परत भाऊचं लग्न झालंय, भाऊजही, परत बहीण आहेत 2, पण ते गावातच दिलेले आता, पण ते राहतात दुसरीकडे, म्हणजे आहेत फॅमिली आहे घरी. अच्छा. आणि आई वडील काय करतात? शेती. शेतकरी फॅमिली. शेतकरी. आणि कसं वाटतं बरं एका शेतकऱ्याच्या घरातल्या पोराला शेती सोडून एक जागा वेगळी, समजा एक ओळख जेव्हा मिळते. आजही आता समजा जेव्हा तू ट्रॅव्हलिंग करत असशील वेगवेगळ्या ठिकाणी, लोक म्हणतात
रोहित शर्मा एक फोटो, हा. त्यावेळेस काय भूमिका असती एका शेतकऱ्याची म्हणजे कोणाची? तुमच्या वडिलांची, तुमच्या आईची. तुमच्या आई वडिलांना हे माहिती का तुम्हाला एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये लोक प्रेम देत आहे? आता तुम्हाला सांगतो एक विषय की बाबा मी व्हिडिओ बनवत होतो आधी, आणि व्हिडिओ असे आज जायचे खतरनाक व्हिडिओ, म्हणजे त्याची कॉपी कोणी करू शकत नव्हते एवढे म्हणजे विचित्र व्हिडिओ. कारण माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट जर वाचल्या तर कमेंट कोणी म्हणजे फॅमिलीमध्ये वाचण्यासारखं कमेंट नव्हते आधी, बरोबर. पूर्णपणे नॉनव्हेज कमेंट. आणि मग ते मित्राला सगळ्यांना माहित होतं समज, ते वाचत जायचे कमेंट. पण घरी अजून म्हणजे मी माझे 10,000 फॉलोअर्स होईपर्यंत घरी मध्ये माहित नव्हतं मी व्हिडिओ काढतोय म्हणून. आणि ज्यावेळेस घरी माहित झालं त्यावेळेस वडील 2-3 वेळा मला खवळली, म्हणले अरे तू काही येळा वेळ झाला, काय करू राहिला म्हणले. ते कमेंट आणि ते व्हिडिओ कसे काढतो ते असं तसं नाही का. पण मी वडिलांना म्हणलं की म्हणजे काय म्हणलं नाही मी समज त्या टायमाला. पण ज्यावेळेस वडिलांना कळायला लागलं की कुठेतरी मुलगा बरोबर करतोय, मग त्यावेळेस काही म्हणले नाही समज. नंतर म्हणजे माहिती झालं पण नंतर नाही का, असं स्टार्टिंगला काही माहित नव्हतं आधी, पण नंतर माहिती झालं. आईची काय रिएक्शन होती तेव्हा? काय चांगलंच, म्हणजे आईला स्टार्टिंगला वाटलं होतं थोडेसे, मला आई म्हणून जायची की चांगले व्हिडिओ बनी असे नको म्हणून म्हणले, चांगले बनी जा थोडंसं वाटण चांगलं असतं. पण नंतर मग मी आईला म्हणलं बाबा लोकाला म्हणलं चांगलं आवडतच नाही, लोकांना काहीतरी वाईट पाहिजे, काहीतरी शॉकिंग पाहिजे, लोकांना पाहण्यासारखं काहीतरी पाहिजे म्हणलं. मग आई म्हणली ठीक आहे बाबा कर बघ पद्धतीने काय थोडंसं. आता साधारण माणसं आई वडील थोडे 17 वर्ष ऊस तोडला त्यांनी आई वडिलांनी बऱ्याच दिवसापूर्व, म्हणजे त्यांनी कष्ट एवढे घेतले. आम्ही 4 बहीण भाऊ आहेत, 4ही बहीण भावाला त्यांनी पूर्णपणे शिकवलं. ऊस तोडून 17 वर्ष ऊस तोडला. नंतर माझा मोठा भाऊ आहे ना, त्याला इंजिनिअरिंग पदवी पण त्यांनी ते स्वतः पैसे खर्च करून शिकवलं, खूप कष्ट घेऊन. पण आपण तशी वेळ त्यांना परत येऊन दिली नाही. 17 वर्ष ऊस तोडला, तिथंच बंद केला. आता परत त्यांची तशी वेळ येऊन देणार नाही कधी, असा विषय. मस्त. म्हणजे समजा आज आई वडील पण म्हणत असेल की आमच्या कष्टाचा चीज केला आमच्या पोराने. 100% म्हणतात ना. आणि आता सध्या शेतीमध्ये काय लावलंय तुमच्या? शेतीमध्ये आता आमचा बीड जिल्हा आहे, आणि बीड जिल्ह्यामध्ये एक तर साईडला गाव आहे फार बाउंड्रीला. समज मध्ये गाव जर असतं तर पाण्यासारखं ठिकाण असतं समज काय अडचण नाही. पण गाव पण अशा ठिकाणी आहे की तिथं बाउंड्रीवर आहे आणि खडकाचा भाग आहे, जास्त पाण्याची कमतरता आहे. तर मग जास्त कपाशी, कापूस आणि बाजरी वगैरे नाही का, कांदे थोडेफार असतील. ऊस तर बघायला भेटत नाही, ऊस शेजारच्या गावामध्ये असतो फार लांब. म्हणजे पाण्याची कमतरता कमी आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आमच्याकडे जास्त कापूस आणि बाजरी. मग आता सध्या सोशल मीडिया, व्हिडिओ शूट करणं, त्यानंतर आता यूट्यूबचे व्लॉग्स बनवणं आणि शेतीचे कामं किंवा घरचे कामं यांचा ताळमेळ बसतो का? स्वतः मी तर शेतीचे काम करीत नाही. म्हणजे मी करी जायचो पहिले, पण मला घरचे करून देत नाहीत. कारण मला म्हणजे करू पण वाटत नाही तर, आणि घरचे पण म्हणत असेल तुला करू वाटलं तर कर, नाही तर पण तुला स्वतःच एकदा बघ नाही का, म्हणजे ज्याच्यात जास्त तुला इंटरेस्ट आहे त्याच्यात तू जास्त हे कर. तर मग त्याच्यामुळे मला गरज नाही लागत जास्त, घरचेच पाहतात सगळी शेती वगैरे. आणि हा जो हाताचा जो विषय जो मांडला, आपली मगाशी चर्चा झाली, तर काय त्याचं नेमकं भूतकाळ काय आहे आणि हात कशामुळं ही अवस्था आज तुमच्या पदरी मिळाली असं? त्याचा विषय असा आहे, 12वी झाली ती माझी, 11वी-12वी माझी झाली. आणि 12वी झाल्यानंतर मी कंपनीमध्ये नेमकं जॉबसाठी गेलो होतो. कुठं? रांजणगावला MIDC मध्ये. रांजणगाव MIDC मध्ये कसली कंपनी होती ती? होती JSW कंपनी, आणि ती होती स्टील कंपनी नाही का, आपले काड्याचे पार्ट वगैरे बनते लोखंडचं, डिझायनिंग पडते त्या मशीनवरती, म्हणजे ते स्टीलची होती पूर्णपणे. 12वी झालं होता, रिझल्ट लागायच्या आधीच मी कंपनीत गेलो. आणि कंपनीमध्ये गेल्यानंतर असंच मित्राच्या नादाने भाऊ आता सोबत माझा आत्याचा मुलगा हनुमान गरकर, तर त्याच्यासोबत गेलो होतो आम्ही. आणि गेलो तर पहिल्या दिवशी आम्हाला ऍक्च्युली दुसऱ्या कंपनीत जायचं होतं कामाला. पण आधी एका जणांनी फोन केला आणि ते म्हणला की मला असं कळलं की तुम्ही रांजणगावमध्ये आलात कामासाठी, तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम येता का, 400 रुपये हजेरी. ठीक आहे म्हणलं, आम्ही कामासाठी चालू तर यायला काय हरकत नाही. तर त्यांचं ऐकून आम्ही गेलो, आणि गेलो तर ते मला म्हणले की तुला प्रेसवर काम आहे. आता प्रेसवर काम आहे म्हणल्यानंतर मला ते प्रेस तेच काय मला माहित नव्हतं, कारण मी नवीन होतो. आणि ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही. पण त्यांनी काय मला हेल्पर म्हणून ठेवायच्या ऐवजी डायरेक्ट ऑपरेटर म्हणून ठेवलं, म्हणजे डायरेक्ट मशीन ऑपरेटर म्हणून. तर ते मला मशीन ऑपरेटर ठेवल्यानंतर मला ते जास्त काही माहित नव्हतं.
तर मग मी ठीक आहे म्हणलं, थोडा वेळ काम केलं, 15 मिनिटं काम केलं, 20 मिनिटं काम केलं. पण ते एका मुलाने काय केलं, तर त्या मशीनवर काय असतं, मशीनवर 2 जण काम नसते, दोघं जणांचं काम नाही, एकाच जणाचं काम आहे ऑपरेटिंगसाठी. तर त्यावेळेस आम्हाला दोघांना ठेवलं. एक जण मशीन प्रेस करायला, बटन प्रेस करायला एक जण, आणि ते जॉब लावायला एक जण, ते लोखंड लावायला एक जण. तर एका मुलाने काय केलं, माग असा उभा होता तो, आणि त्याच्या मागे त्याचे मित्र होते. तर त्यांनी माग असं मागं बघत होता, आणि मागं बघून जे ना बटन प्रेस केलं, आणि नेमकंच मी रॉड लावित होतो पुढं, आणि माझा 2 हात होते, आणि नेमकं एक हात नेमकंच काढून घेतला होता मी, आणि एक हाताने रॉड लावित होतो, नाही तर माझे 2 हात गेले असते. एक हाताने रॉड लावत होतो, आणि लावता लावता ते तिकडं बटन प्रेस करायचं आणि इकडं रॉड लावायचं, एकच झालं. ते पडलं डायरेक्ट हातावर. ते होतं 4000 टनचं मशीन, भयानक. आणि ते पडलं का डायरेक्ट हातच डायरेक्ट बाजूला. आणि लय भयान, म्हणजे ते क्षण माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा धोका, म्हणजे भयानक त्रास. पहिले 2-3 मिनिटं काही वाटलं नाही समज, पण 2-3 मिनिटं झाल्यानंतर एवढा भयानक त्रास झाला, सांगता सोय नाही त्याची. म्हणजे हे जे 4 बोट आहेत ना, हे 4 बोट डायरेक्ट उडून पडले होते, आणि जो मधला भाग आहे का, तो डायरेक्ट असा ह्या साईजचा झाला पूर्ण प्लेन. आणि त्याच्यानंतर मशीन लॉक झालं. लॉक झाल्यानंतर ते अर्धा तास मशीन खोलायला लागला, तवार मी हात धरूनच बसलो होतो मशीनमध्ये आतमध्येच. आणि त्याच्यानंतर परत अर्धा तास मशीनमधून काढल्यानंतर हॉस्पिटलमध्ये न्यायला अर्धा तास लागला. म्हणजे 1 तासभर माझा असाच हात होता बाहेरच, म्हणजे असंच झालं, ऍक्सिडेंट झालं. लय अवघड झालं. मग याची काही भरपाई दिली का आपल्याला त्या कंपनीने खर्च कोणता दिला, हॉस्पिटलचा खर्च दिला समज, बाकी नाही. मग काय झालं, पहिल्या दिवशी गेलतो त्यांना मी बोललो वगैरे, पण त्या टायमाला पण आम्ही एवढे मजबूत नव्हतो की त्या कंपनीसोबत केस करू शकतो किंवा असं काहीतरी, परिस्थिती नाजूक होती. त्याच्यामुळे ते विषय तिथं संपवून टाकला. कंपनीने भरपाई फक्त हाताची दिली, पण कंपनीने द्यायला पाहिजे होतं, पण दिली नाही. पण आता काय झाल्या गेल्या गोष्टी विचारायच्या. आणि हे कितव्या दिवशी झालं जेव्हा कंपनी आपण जॉईन केली? त्याच्या पहिल्याच दिवशी नाईटला, म्हणजे बोलवलं का कोण कामाला, त्याच दिवशी नाईटला 2-3 तासांनी झालंय. पहिल्याच दिवशी 3 तासांनी. मग तुम्हाला तिथं पहिले शिकवलं गेलं नाही का की तू हे मशीन कसं ऑपरेट करायचे किंवा काय, किंवा तिथं इन्स्ट्रक्शन द्यायला कोणी नव्हतं का? हा, तर तेच महत्वाचं आहे. मी तेच बोलणार होतो की तिथं आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं की बा तुम्हाला मशीनवर, प्रेस मशीनवर काम आहे, हे मशीनचं ऑपरेटिंग असं असं असतं, किंवा समजून सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी न समजून सांगतात. त्यांना एवढं पण म्हणलं मी की मी नवीन आहे, ऑपरेटिंग मला जमणार नाही, आणि मला हेल्पर म्हणून ठेवा. पण ते हेल्पर म्हणून न ठेवता ते डायरेक्ट ऑपरेटर म्हणून ठेवलं. ते कंपनीची चुकी असल्यामुळं कंपनीने खर्च केला, हे केलं. कंपनीचं लय अवघड काम असतं. कंपनीवाल्यांनी ही दक्षता घेणं गरजेचं आहे की बा नवीन माणूस आलाय, गावाकडून आलाय, लांब लांबून येते कंपनीमध्ये काम करण्यासाठी, तर त्यांची पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना नवीन काम हे असं द्यावं की ते जमन असं द्यावं, डायरेक्ट मोठं काम त्यांना देऊ नये डायरेक्ट, नाही का? बरोबर. आपल्या मागच्या अनुभवातूनच आपण पुढे काही गोष्टी आपण समजा समोरच्याला आपण सांगू शकतो. हा, बरोबर. आणि जर समजा आपल्या जागी जर दुसरं कोणी जर असं असतं, ठीक आहे बाबा आपण शेतकऱ्याचे पोरं आहेत, हो, नाही का, आपण परिस्थितीने आपण नाही बाबा थोडेसे आपण कमी पडलो त्या पिरियडमध्ये, पण जर कुणी एखाद्या जर चांगल्या घरातलं जर पोरगा असतं, मोठं कोणी आवाज उठवणार होतं, तिथं काही पण घडू शकलं असतं. हो, बरोबर. मोठ्या घराचं असतं तर मग केस टाकली असती, बरोबर आहे, लगेच राडे. पण मी जर तवा रोहित शर्मा असतो तर मी पण लय राडे चालू केले असते, पण मी नाही केले. पण जाऊन एक कसं असतं मित्रांनो की बा जीवनामध्ये नाही का, वाईट काळ येतो. प्रत्येक क्षणाला माणसाला चांगला वाईट चालूच असतं. सुखदुःख माणसाच्या जीवनात चालूच असतं. पण याच्यावर लढायचं कसं हे मी चांगलं शिकलेलो आहे. सर, माझा ज्यावेळेस हात गेलता का, त्याच्यानंतर मी खोटं नाही सांगत 10-15 मिनिटानंतरच मी विचार केला असा की म्हणलं आता हात तर गेलाय, आता हात गेलाय, मागत येणार नाही. मग याच्यावर आता कसं जगायचं, याच्यावर खचून जायचं नाही, याच्यावर ठाम कसं राहायचं हे महत्वाचं आहे. याच्यावर मी निर्णय घेऊन आता इथपर्यंत आलो, थोडं करून. नाही तर खोटं नाही सांगत, माझ्या जागेवर कोणी जरी असतं ना तर एवढं खचून गेलं असतं, म्हणलं असतं, विचार केला असता स्वतःसाठी त्यांनी की मला एक हात नाही, मी आता करणार काय. पण मी कितीतरी गोष्टी अशा हात गेल्यानंतर शिकलो.
बाईक मला मोटरसायकल बाईक मला हात गेल्याच्या आधी मला एवढी परफेक्ट जमत नव्हती, जमायला लागली. फोर व्हीलर मला जमतच नव्हती हात जायच्या आधी. हात गेल्यानंतर मी चालवायला शिकलो. म्हणजे ती एक माणसाची एक हे असतंय विश्वास आपल्या स्वतःवर. म्हणजे अशक्य असं काहीच नाही बाबा. अशक्य ठरवलं तर अशक्य काहीच नाही, केलं तर अशक्य काहीच नाही, जर केलं तर मग अशक्यच सगळं. बरोबर बरोबर. ठरवलं तर काही पण करता येतं. हा टू व्हीलर चालवता येते का? हो एकदम चांगल्या रीतीने. एकदम एकदम चांगली. गावाकडे जर ती बसशीट घेऊन मागं 2 बसले असते, मी तिसरा असतोय मस्त दमानी, काय अडचण नाही. आणि फोर व्हीलर? फोर व्हीलर पण जमते. आता फोर व्हीलरचं कसं असते, पॉवर स्टेअरिंग असते, गिअर शिफ्टिंग एकदम स्लो हे असते नॉर्मल, आणि मग ते जमतं, काय अडचण नाही. पॉवर स्टेअरिंग असल्यामुळे हे जर स्टेअरिंगवर जर ठेवला असा तर ते बरोबर स्टेअरिंग इकडे तिकडे झाली तरी ते थोडंसं नॉर्मल जमतंय, काय अडचण नाही. म्हणजे आता आता तू शिकलाय समजा टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवणं. हा या घटनेला माग किती वर्ष झालेत आता? आता ह्या घटनेला ऍक्सिडेंटला? 2021च्या फेब्रुवारी मार्च मध्ये झालेली ही घटना. त्याला झाले 5 वर्ष समज. 4 वर्ष. 4 वर्ष 5 वर्ष complete 4 झाली. वर्ष 5 वर्ष चालू आहे. बरोबर. मग ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे का ज्या प्रामुख्याने तुला शिकायला मिळाल्या, किंवा ज्या तू सांगू शकशील की यार एक शेतकरी घरातल्या मुलाने कोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे, किंवा कोणत्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण नाकारल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी धरल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी सोडल्या पाहिजे? मी पण एक शेतकरी घरातला मुलगा आहे, माझी पण शेतकरी फॅमिली आहे, बरोबर. मग ह्या मागच्या 4 वर्षामध्ये हात गेल्यानंतर पासूनचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, तो आला ॲक्सिडेंट, त्यानंतर सोशल मीडियावरती मिळालेलं फेम, आई वडिलांचे कष्ट, जे आईबापाने मागचे 15 वर्ष ऊसतोडी मजूर म्हणून काम केलं, ह्या सगळ्या अनुभवातून मागच्या 4-5 वर्षामध्ये काय शिकायला मिळालं? 4-5 वर्षामध्ये असं शिकायला मिळालं की परिस्थितीची जाण ठेवा. आई वडील किंवा घरचे जे महत्वाचे लोक आहेत ते सांगतात ते ऐका. काही गोष्टी अशा घडतात की त्यांचं न ऐकल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असे वाईट प्रसंग येतात. त्याच वेळेस जर मी त्यांचं ऐकलं असतं, मला घरचे सगळेच म्हणत होते कंपनीत कामाला जाऊ नको, बरं, सगळे म्हणत होते, पण मी जर ऐकलं असतं तर कदाचित झालं नसतं. पण नशिबाच्या पुढं काही नाही, मला जावं लागलं आणि गेल्या गेल्या पहिल्या दिवशी झालं, म्हणजे नशिबात असल्यासारखं, होणारी गोष्ट घडणाऱ्यासारखी. म्हणजे असं आहे. आणि 5 वर्षामध्ये असं शिकायला भेटलं मला की पहिले म्हणजे 12वीच्या आधी मी शाळेमध्ये म्हणजे चांगला हुशार होतो, म्हणजे बऱ्यापैकी नाही का. नंतर मी 12वीला थोडंसं कमी झालो, अभ्यासात माझं दुर्लक्ष झालं थोडं. आणि नंतर परत मी 11 फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे याच्यावरून असं आहे की शिक्षण म्हणजे कितीतरी माझ्यात बदल झाले या 2 वर्षात, 2019-20 मध्ये. ते बदल मला कधी कळले? 21-22 मध्ये. चुका माणसाला 2 वर्षानंतर कळतात किंवा 1 वर्षानंतर कळतात. मग त्या मी कितीतरी चुका माझ्या सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर साऱ्या. ठीक आहे, आता इथून पुढे पण चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या. कोणत्या चुका झाल्या अशा की ज्या सुधारण्याचा तू आजही प्रयत्न करतोय भूतकाळातल्या, ज्या तू सांगशील समोरच्या एक तरुणांना की बरोबर हे नका करू रे? नाही तसं काही नाही भाऊ, असं एवढं काही नाही वाईट केलं मी. एवढं कोणाचं काही वाईट नाही केलं, म्हणजे एवढं स्वतःचं पण काही नाही केलं. पण फक्त जी गोष्ट चांगली भाऊ मनाला वाटली चांगली, ती चांगली वाटून सुद्धा मी केलेली नाही. म्हणजे उदाहरणार्थ कसं, अभ्यास करायला पाहिजे होता पण मी केला नाही. परत त्यानंतर काहीतरी काय म्हणतात, काहीतरी चांगली गोष्टी करायला पाहिजे होत्या. कशा, आपल्याला 2 पैसे कमवण्याच्या समज, असं त्या गोष्टी न करता मी मित्रांच्या संगतीला, वाईट मित्रांच्या संगतीला पण लागलो होतो काही दिवसापूर्वी. म्हणजे कसं टुकाराच्या क्षेत्रामध्ये. पण नंतर मला ते कळायला लागलं की तो क्षेत्र पण बरोबर नाही. मग त्यानंतर पण मला थोडासा पण वेळ गेला, थोडा वेळ लागला, थोडा उशीर झाला. पण आता थोडंसं समजायला सगळं समजायला लागलंय दमादमाने, काय अडचण नाही. असं. लग्न झालंय का? नाही, लग्न नाही झालं. आहे काय कधी पोरगी आहे का? मग काय विचार आता लग्नाचा? लग्नाचा विचार आहे. घरचे असं मागे लागलेत का? घरचे लय मागे लागलेले आहेत, पण घरच्यालाच मी सांगतो थोडा दिवस थांबा. कारण सध्या लग्न करून मलाच माहिती पंचायती सांभाळायची, तिथे आलेली पोरगीला सांभाळायचं कसं. म्हणजे तर सांभाळू शकतो आपण, पण आपला आधी करिअर महत्वाचं आहे ना. अच्छा, आपला आधी आपला पाया महत्वाचा आहे, आधी आपलं सेटलमेंट, आपलं सक्सेस होणं महत्वाचं आहे. काय स्वप्न आहे तुझं एक आयुष्यामधलं की मला इथपर्यंत पोहोचायचंय? एक स्वप्न असतं ना प्रत्येकाचं, मला हे व्हायचंय बाबा, मला डॉक्टर व्हायचंय, मला IAS व्हायचंय, मला माझी स्वतःच्या कंपनीचा मालक व्हायचंय, मला माझी कंपनी इथपर्यंत नेऊन ठेवायची आहे, असं एखादं काही असं स्वप्न आहे का? माझं स्वप्न एवढंच आहे की प्रत्येक माणसाच्या मनात राहायचं, प्रत्येकाने आपल्याला ओळखलं पाहिजे.
सोशल मीडिया आता सध्या जे आहे ना, सध्या थोडंसं ग्रो झालंय 2-3 वर्षापासून. सोशल मीडिया 2-3 वर्षापासून 2-3 वर्षापूर्वी एवढं ग्रो नव्हतं, तेवढं आता झालंय. आता पुढच्या 5 वर्षात एवढं सोशल मीडिया ग्रो होणार आहे माझा अंदाज, की प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाला कोणत्याही गोष्ट ट्रेंडिंग गोष्टी माहिती असणार. त्याच्यामुळे आतापासूनच आपल्याला असं लोकांच्या मनात राहायचंय, की जे सध्या तरुण मुलं आहेत ते म्हातारपणी म्हणले पाहिजे, "आयला तो माणूस होता बरं का, तो लय बेकार होता भाऊ." तो लय बेकार व्हिडिओ करीत होता भाऊ, त्याच्यासारखी बराबरी कोणी करू शकत नाही, असा राडा करायचा आपल्याला. आणि तरी राडा करायला अजून सुरुवात आत्ताशी केली. काय राडा करायला सुरुवात आत्ताशी केली, राडा अजून लय होणार आहे, असा विषय आहे तो. म्हणजे ते पोलीस सुपरस्टार तर तुम्हाला माहितीच असेल, त्यांनी थोडीशी राडे लय ओव्हर राडे केलेत बरं का, एवढं मात्र खरं आहे. पण आपण त्याच्याच लेवलला राडे करणार आहेत, महाराष्ट्रामधला रोहित शर्मा, हे मात्र खरं आहे. बिग बॉस मधली जर ऑफर जर आली तर जाणार का? लगेच जाईन. थांबणार कोणी? बिग बॉस मध्ये ऑफर आली कोण थांबणार आहे? बिग बॉस मध्ये ऑफर जर आली तर जाईन पण, आणि बिग बॉस मध्ये सगळा राडा भयानक करीन. फक्त मला बिग बॉस मध्ये एकदा बोलावर आहे, जे म्हणजे आहे बा, आपल्या तेवढी स्टेबिलिटी आहे, आपल्या तेवढं आहे की बाकीचे सगळ्याला आपण गार करू शकतो, नाही का? बरोबर. बोलण्याच्या बाबतीत तर करूच शकतो, बराबरी तर कोणी करू शकत नाही आपली बोलण्याची. पण ठीक आहे, होईन ते होईन, नशिबाने चांगलं आहे, काय होतंय ते होईन. अच्छा, माझ्या याच्या अगोदर काही आली का ऑफर बिग बॉसची, मागच्या परवाची वगैरे काही? नाही, त्यावेळेस नाही आलं काही. आता बिग बॉसची नेमकं मला माहीतच नाही की कोण आपल्याला हे करतं, बोलवतं, ते अजून माहीत नाही ना आम्हाला. त्याची थोडी माहिती घ्यावं लागेल मला, काय असतं काय नाही, एवढी माहिती नाही. सूरज चव्हाण आपला मित्र, बिग बॉसमध्ये जायच्या आधीपासून मित्र आहे आपला, तो गेला, त्याच्यानंतर बघू आपला नशीब लागलं तर. बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण जायच्या आधी 10 दिवसापूर्वी त्याच्या घरी होतो मी 2 दिवस. अच्छा. हां. आता बरेच आहे ना आपले शेतकऱ्यांची पोरं आहे, जे सोशल मीडियावरती ग्रो होण्याचा प्रयत्न करताय, कॉन्टेंट बनवताय, त्यांना काय सल्ला देशील तू? की त्यांचं असं भरपूर जणांची ओरड आहे, आम्ही फार दिवसांपासून व्हिडिओ बनवतोय, फार दिवसांपासून आम्ही कॉन्टेंट बनवतोय, पण काही व्ह्यूजच येत नाही, लाईक्सच येत नाही आहे, त्यांच्यासाठी काय सल्ला देशील? त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे, सल्ला तरी कसा द्यावा त्यांना? आता महेश सल्ले मला जमत नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ कसं सांगतो मला. आता माझा कंटेंटच असा आहे की माझे एकदम एडपट व्हिडिओ असते, म्हणजे जगापेक्षा वेगळे कोणी असे करू शकत नाही. आणि सोशल मीडियामध्ये जर व्हायरल व्हायचं असेल तर जे चाललंय त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागतं. बरोबर. आता ट्रेंडिंगला जे चाललंय ते करावं लागतं, मात्र ते मात्र खरं आहे. समज ट्रेंडिंगला काय त्याच्यावर केलं समज ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त चांगले व्हिडिओ लोकांना, हे एक लॉजिक आहे की मला वाटत होतं की चांगले व्हिडिओ बनवा इंस्टाग्रामला, जे लोकांना असं चांगलं काहीतरी प्रेरणा भेटेल, काहीतरी हे भेटेल. पण मी 2-3 वेळा व्हिडिओमध्ये पाहिलं, चांगले लोकांना व्हिडिओ आवडत नाही. लोकांना काहीतरी विचित्रपणा पाहिजे, लोकांना काहीतरी असे स्क्रोल करता करता एखादा विचित्र व्हिडिओ आला का ते बघतच बसणार, त्याच्यावर संपुष्टवर संपला का परत बघणार. कशामुळं? किती काहीतरी विचित्र आहे भाऊ. आणि जर एखादा चांगला व्हिडिओ आला का, हे काही चांगलं नाही, चला हे पुढं, हे बोट आहे त्यासाठी बांग 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 चालू जी. मग त्यासाठी आपल्याला असं बनवायचा व्हिडिओ की लोकांनी आपला व्हिडिओ आला का लोकांनी पाहिलाच पाहिजे. मग ते कितीतरी माझे व्हिडिओ असे येतं की त्याची बराबरी कोणी करू शकत नाही. अजून पण असे येणार आहेत की ते थोडेसे लोकांना चांगले असतील. असं पण आपण करणार नाहीत की लोकांना त्याच्यापासून काहीतरी वाईट शिकायला भेटेल. फक्त आपला असा उद्देश आहे की कॉमेडी, आपल्यापासून लोक हसले पाहिजे, आपल्यापासून आनंदात राहिले पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाही, आता हा झाला कॉमेडी क्षेत्रातला विचित्रपणा, बरोबर, जो समजा तू करतोय, याच्यामध्ये हुलगर काही नाही, बरोबर, जसं तुझ्या म्हणण्याप्रमाणे. अशा काही मुली आहेत आज सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी वेगळ्या लेवलला विचित्रपणा करताय, बरोबर आहे ना? लक्षात आलं? हे कितपत योग्य आहे, किंवा याच्याबद्दल काय म्हणता येईल? याच्यामुळे मला इंस्टाग्रामच्या मालकाला राग येतो. त्याला त्याची सहमती, त्याला त्याच्या देशामध्येच कितीतरी लोक शिवाय देते सध्या. जो मालक आहे त्याचं नाव काय आहे काय नको, पण हे पूर्णपणे भंगारपणा आहे सगळा. इंस्टाग्राम सर्च मोडमध्ये कधी त्या सर्चिंग ऑप्शनमध्ये गेलं का काय ते फोटो त्याच्या मायला अवघडच झालं मध्ये, अवघडच काय होते. मग मी त्याच्यामुळे मला वाटतं इंस्टाग्राम डायरेक्ट कधी बंद व्हावं, डायरेक्ट बंद. आणि होणार आहे बरं का कधी इंस्टाग्राम ह्याच कारणामुळे इंस्टाग्राम कधी डायरेक्ट बंद होऊ शकतं. कारण इंस्टाग्रामला एवढं भयानक विषय चालू झाला आहे, ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे का ते समोर यायच्या ऐवजी ज्यांच्यात टॅलेंट नाही का त्यांनी त्या काय मध्ये जाऊन तिकडे आता कॅमेरा लागले समोर, पण
ते तसं करायला नाही पाहिजे. ते पूर्णपणे चुकीचं आहे. ते मला तर पटतच नाही ते, नाही का. हा, कॉमेडी करावं, सगळं करावं, चार चौघाला शिकण्यासारखं भेटते असं काहीतरी करावं, पण डायरेक्टच पूर्णपणे वायाला गेल्यासारखं माणसाने वागू नये. कारण इंस्टाग्राम आजकाल, नाही का मित्रांनो, इंस्टाग्राम हे आपणच नाही, म्हणजे लहान लेकरं सुद्धा बघत आहेत इंस्टाग्राम आता, आणि पुढे चालून लहान लेकरं सुद्धा बघणार आहेत. कारण इंस्टाग्राम सगळ्यांनाच माहिती झालंय प्लॅटफॉर्म पूर्णपणे, आणि पुढे चालून लहान लेकरं पण ते कार्टून बघता बघता जर एखादा फोटो त्यांना आला, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला तर काय करणार आहेत. मग ह्या कारणामुळं हे पूर्णपणे जे मुली करतात काही, ते करू नये मुलींनी. कारण त्या ज्या करतात त्या पूर्णपणे वायालाच गेलेल्या असतात. पहिली गोष्ट, त्यांना घरचे संस्कार तर नसतात, पण मी एवढं डायरेक्ट बोलू शकत नाही त्यांना, पण करावं नाही भाऊ, नाही का. आणि असं विचारायचं होतं की कॉमेडी जो कॉन्टेंट आहे तुझा, जर उद्या एखाद्या चित्रपटाची ऑफर आली तर करणार का? कोण करणार नाही, करणार 100%. पण त्याच्यामध्ये पण कॉमेडीज कंटेंट, असं नाही की कॉमेडीच असावं, पण कंटेंट पण शूट होण्यासारखं असावं. मला जर इमोशनल कंटेंट दिला, एक तर मला इमोशनल जास्त जमतो, आणि एक तर कॉमेडी जमतो. मला असं मोटिवेशनल, जसा तुमचा कंटेंट आहे भाऊ तसा मला जमत नाही. म्हणजे कसा मोटिवेशन द्यायच्या ऐवजी हा एवढं करू शकतो आपण, आपल्या हातात कितीतरी लोक आहेत आपल्या हाताकडे बघून मोटिवेट होते, एवढं मात्र करायचं. पण ते आपोआप होते, आपण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, पण ते नॅचरली होते, आणि हे महत्वाचं आहे. करू आपण पिक्चरच्या ऑफर जर आल्या तर 100% करणार आपण, काय अडचण नाही. किंवा त्यासाठी काही प्रयत्न केलेत का? त्याच्यासाठी प्रयत्न नाही केले, पण आता मेल करणं म्हणा किंवा कोणाशी कॉन्टॅक्ट करणं म्हणा, आतापर्यंत नाही केले, पण पुढे चालून 100% करणार. अच्छा, पुढे मग काही आता युट्यूबवरती परत काही आणण्याचं काही नवीन प्लॅनिंग वगैरे? कारण आता तुला फेम मिळाल्याचं इंस्टाग्रामवरती तुला भरपूर सगळं प्रेम मिळालंय. आता 1 मिलियनला आपली आयडी पोहोचल माझ्या अंदाजानुसार 1-2-4 दिवसामध्ये. युट्यूबला काही शिफ्ट होण्याचा विचार आहे का, किंवा काही प्लॅनिंग ठेवलंय का? 100%. आता सध्या माझं एक रोहित शर्मा नावाचं चॅनल आहे युट्यूबला, त्याच्यावर मी सध्या ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकतोय. पण आता त्याच्यावर पण असे काहीतरी व्हिडिओ टाकणार आहे की बा लोकांना पाहण्यासारखे, पब्लिक रिॲक्शन म्हणा, कपडे बिपडे फाडून भिकारीचा रोल घेऊन पब्लिकमध्ये जायचं, कॅमेरा समोर घेऊन भीक मागायचं. आपण लाजत नाही भाऊ, भयानक विषय करणार आहे आपण. पब्लिक किती असू द्या समोर, 1,00,000 लोक असणार का, पण आपण कधी लाजत नाही. कॅमेरा समोर असणार, वेळ आली ना तर पॅन्टीवर चौकात जाऊन नाचणार, असले सुद्धा व्हिडिओ करणार. पूर्ण पॅन्ट नाही काढणार, पण पॅन्टीवर, म्हणजे लोकांना अट्रॅक्शन, पब्लिक रिॲक्शन करणार. सध्या ट्रेंडिंगला काय चालू आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार. म्हणजे प्रत्येक गोष्टी करणार आपण. युट्यूब चॅनलला आपल्या स्टार्टअप आता केलंय 15-20 दिवसापूर्वी. 1,000 सबस्क्रायबर होत आले त्याला, त्याच्यावर आडा करणार आपण. कारण मला माहिती आहे इंस्टाग्राम कधी ना कधी, जसं टिकटॉक होतं, टिकटॉकला लोक एवढे फेमस झाली, टिकटॉक बंद झालं, कितीतरी लोकांचं करिअर संपलं होतं त्यावेळेस. तसं इंस्टाग्रामचं मला शक्यतो वाटतंय इंस्टाग्राम बंद होतं का कधी, त्याचा भरोसा नाही. कारण इंस्टाग्रामवर लोक जे आहे ना वाईट कृत्य करायला लागले, त्याच्यामुळे कदाचित बंद होऊ शकतं. चांगले पण करतात, मग ते वाईट करतात, जे वाईट करतात त्यांच्यामुळे चांगल्याची वाट लागली, चांगले माणसं मागं झाले त्याच्यामुळे आपण युट्यूब आणि फेसबुकला जास्त हे करणार आहे. अच्छा, चालू आहे आता फेसबुकला पण चालू केलंय का? हा, फेसबुकला चालू केलंय. अच्छा, कॉमेडी क्षेत्राला फ्युचर आहे का? मग कॉमेडी क्षेत्राला लय फ्युचर आहे. कॉमेडी क्षेत्रात सगळ्यात मोठा कंटेंट आहे कॉमेडी. भाऊ कदम म्हणा, तुम्ही दादा कोंडके म्हणा, पहिल्यापासून जुन्या चित्रपटापासून, जुन्या पूर्ण बऱ्याच दिवसापासून कॉमेडी कंटेंट पहिल्यापासून चालत आलेला आहे. असं नाही की कॉमेडी कंटेंटला स्कोप नाही, भरपूर स्कोप आहे कॉमेडी कंटेंट. मी आजच्या पॉडकास्टमध्ये एकदम मॅच्युरिटीवाले मी प्रश्न घेतले, नाही का. आणि हे प्रश्न मी मुद्दामून घेतले, कारण काय असतं की प्रत्येक व्यक्ती एक रिअलमध्ये वेगळी असते. की जसं की आता तुम्ही बघू शकता की वैजूदादासोबत आपली आता एवढ्या वेळची आपली चर्चा चालू आहे. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की इंस्टाग्रामच्या रीलमध्ये, तर एक इमॅच्युअर्ड पर्सन म्हणून तुम्ही आजही त्या व्यक्तीला तुम्ही ग्राह्य धरत असाल. पण आता हा पॉडकास्ट जर तुम्ही आता इथपर्यंत जर बघताय, तर मी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती ह्या व्यक्तीने दिलेलं उत्तर, याच्यावरनं तुम्हाला ह्या माणसामधला मॅच्युअर्डनेस, तुम्हाला एक मॅच्युरिटी लेवल किती आहे ह्या माणसाची, तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आणि ही मॅच्युरिटी लेवल मला असं वाटतंय की
प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला ही जन्मतः मिळालेली असते, ती दत्तक घेण्याची वेळ येत नाही, मॅच्युरिटी. मला असं हा वाटतंय बरोबर आहे. हे EC मध्ये जे लहानचे मोठे झालेत हं, त्यांना वेळ येते कधी कधी, मी असं म्हणू शकाल बरोबर आहे. की मॅच्युरिटी नसणे वगैरे. पण आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरांना हे लहानपणापासूनच आपल्या आपल्या कपाळी आपल्या लिहिलेलं असतं. बरोबर आहे. संघर्ष आपण लहानपणापासून पाहिला, आपल्या आईबापाचे कष्ट लहानपणापासून आपण पाहिले, शिव्या खाल्ल्या, दगडं खाल्ले, लहानपणी माती खाल्ली, असंही 100%. म्हणता येईल आपण, शाळेत असताना खडू खाल्ले. हा हा 100. हात गेल्यानंतर मी एक 4 व्हीलर घेतली होती, आणि 4 व्हीलर पण अशी घेतली परमिट, पिवळ्या पाटीची गाडी, परमिट गाडी. आणि ती परमिट गाडी मी नगर पुणे नगर पुणे नगर पुणे मी भाडे मारित होतो एका हाताने? एका हाताने. बर. म्हणजे हात गेल्यानंतर 4 महिन्यानंतर मी गाडी घेतली, आणि 3 महिने मी वापरली गाडी, आणि 3 महिने मी सारखे नगर पुणे भाडे मारली. हात गेल्यानंतर मला पोलीस म्हणजे कर्मचाऱ्यांनी उभा केलं का, मला म्हणायचे लायसन कुठे आहे, पण मी हात दाखवत होतो, लायसन निघत नाही म्हणायचं. आणि परिस्थितीमुळे मला ते काम करणं गरजेचं आहे, मला त्या टायमाला काही म्हणत नव्हते समज लायसनला. पण मी स्ट्रगल खूप केलं, कमी कालावधीमध्ये, कमी याच्यामध्ये जास्त अनुभव घेतलेला सारखा विषय केला आहे. असं 12वी नंतर शिक्षण पूर्ण केलं का मग पुढं की नाही? 12वी नंतर शिक्षण चालू होतं, पण कोरोनाच्या पिरियडमध्ये उद्या पेपर आहे ना, आज मला माहितीच नाही पेपर उद्या. बरं. कोरोनाच्या पिरियडमध्ये नाही का ऑनलाईन पेपर होते, हा. आणि मला वाटलं म्हणजे उद्या पेपर होता समज, आज एक्झाम्पल उद्या पेपर आहे, हम्म. आणि मला आज माहितच नाही पेपर आहे. उद्या पेपर झाल्यानंतर परदेशी मला माहिती झालं काल पेपर होता. बर. मग ते गेला विषय, त्याच्यामुळे ते एका विषयामुळे राहिलेले. आता मार्चमध्ये कंप्लीट करून टाकू तेवढं, मग ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जाईल आपलं. अच्छा. प्रेमात धोका भेटला का कधी नाही? प्रेमात धोका भेटला ना, गोलीगत धोका भेटला. प्रेमात धोका भेटला, पण आता धोका प्रेमात काय झालं? काय 5वी 6वीला प्रेम झालं मग लहानपणात, बर. शाळेत असतानाच. मग ते झालं 6वीला, 6वी 7वी 8वी 9वी 4 वर्ष. आता प्रेमान कसं असतं माणसाला नाही का, जीवनात एका तरी मुलीवर खरं प्रेम होत असतं, आणि ज्याचं एकदा प्रेम संपलं का त्याला कधी प्रेम होत नाही, एवढा मात्र करायचं. आणि मग 4 वर्ष झालं 8वी 9वीला, 9वीच्या 10वीला झालं, 10वीला ते पुन्हा आपलं याला एक्झाम्पल इकडे तिकडे. 11 12वी नंतर थोडं दुर्लक्ष झालं आमचं प्रेमाचं. 12वी नंतर माझा हात गेला, आणि तिला वाटलं हात गेला आता काय राहिलं, तिने मला सोडून दिलं. आणि नंतर मी परत हात गेल्यानंतर फेमस झालो. आता ती माझ्या मागं लागली, पण मी तिला भाव देत नाही. मेसेज आला होता? रियालिटी मेसेज आला होता? काय मेसेज आणि फेसेज आले होते, पण आता काय ते नको. ते कसं असतं माणसाला लगेच कळतं ना परत जायचं कोण आपलं आहे कोण नाही. काय नसतं प्रेमचं. कसं माहितीये का, माणसाला प्रेम व्हावं, पण श्रीकृष्णासारखं व्हावं. श्रीकृष्णासारखं प्रेम व्हावं माणसाला, असं तसं होऊ नये. नाही भेटलं तर ठीक आहे, काय अडचण नाही, आपलं सोडून द्यायचं. भेटलं तर व्हायचं आपल्या जीवनभर आपल्यासोबत. धोका कोणता पचवता येतो, मैत्रीतला का प्रेमातला? प्रेमातला. मैत्रीला नाही फसवत येत. कसं काय? मग मित्र सगळ्यात मोठं आपलं नातं आहे माणसाचं. प्रेम कसं, प्रेम आईचं प्रेम वेगळं असतंय, हे प्रेम वेगळं असतं. बरोबर. आणि मित्रांमध्ये धोका जर भेटला तर त्याच्यासारखा धोका भयानक कुठंच नसतो. कारण सगळ्यात मोठा जवळचा मित्र असतो. माझा ज्यावेळेस हात गेला त्यावेळेस मला कितीतरी मित्रांनी मला खूप साथ दिली, अजूनही देते. आणि कितीतरी आता प्रेम असतं, प्रेमाने खरं जर प्रेम नसतं, प्रेमामध्ये जर खरापणा असता तर प्रेमाने आतापर्यंत साथ दिली असती. पण प्रेमाने साथ दिली नाही, मित्रांनी अजून साथ दिली. आता माझ्या आत्ताचा मुलगा होता हनुमान गरगळ, माझ्या सोबतच होता त्यावेळेस. माझ्या कंपनीमध्ये हात गेला त्यावेळेस सोबतच होता, अजून पण सोबतच आहे. मस्त आत्याचा मुलगा आहे, पण तो भावापेक्षा जास्त मित्राच्या नात्याने जास्त राहतो. म्हणजे मित्रता ही नातं, ही सगळ्यात मोठं नातं आहे, ते कधी संपणार नाही. असं जाता जाता एक शेवटचं वाक्य काय सांगशील तरुणांना, पोरांना, शेतकऱ्यांना, शेतकऱ्याच्या पोरांना, किंवा एक त्या खचलेल्या व्यक्तीला? तर मित्रांनो, सांगणं माझं एवढंच आहे की माझा हात गेला, हात जाऊन पण मी खूप स्ट्रगल केलं जीवनामध्ये. मी एवढं स्ट्रगल कमी कालावधीमध्ये जास्त स्ट्रगल केलं मी. तुम्हाला माझं सांगणं एकच आहे की बा, खचून जाऊ नका कधी. जी गोष्ट आपल्याकडं सध्या आहे ना, जी गोष्ट आपल्याकडे आहे सध्या, ती गोष्ट, त्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंदात राहा. असं कधीच समजू नका की आपल्याकडे ही गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. माझा तरी एक हात नाही आहे मित्रांनो, मी एवढाच हात आहे माझा, एवढ्याच हातावर मी
टू व्हीलर चालवतो, फोर व्हीलर चालवतो, सगळे काम करतो. जी बकेट असते भरलेली पाण्याची 15-15 लिटरची, ती मी ह्या हाताने उचलायच्या ऐवजी ह्या हाताने उचलतो. कारण कशामुळं मला ह्या हातामध्ये जास्त ताकद राहिली नाही, ह्या हातामध्ये जास्त ताकद आल्यासारखं वाटतं. ही जी बकेट मी 15 लिटरची ह्या हाताने उचलीत नाही, ती ह्या हाताने मला सहज उचलती. कारण कशामुळं की सवय असते ना. आणि मित्रांनो, मला सांगायचं हेच की खचून जाऊ नका, स्ट्रगल करीत राहा, सक्सेस भेटतं. आणि खचून जर गेले तुम्ही तर तुम्हाला कुठंतरी हे भेटणारच आहे. कारण मेहनत केली तर सगळं भेटतं. आणि असं समजू नका की आपण काही करू शकत नाही. करायचं जर ठरवलं तर आपण सगळंच करू शकतो. मला तर एक हात नाहीच, काहीला तर 2 पाय नाहीत, 2 हात नाहीत, तरी पण राहतेत, चांगला आनंदात राहायचा प्रयत्न करतात. तुम्ही काय करा, त्यांच्याकडे बघून म्हणजे जीवन जगत जा. मला माझ्यावर म्हणजे माझ्यावर कधी कधी असं वाटतं की मी खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. की मला कमेंटमध्ये, इंस्टाग्रामच्या कमेंटमध्ये म्हणा, कुठं म्हणा, मला अशा कमेंट येतात काहीतरी की तुझ्याकडे बघून आम्ही जगायला शिकतोय, तुझ्याकडे बघून आम्ही काहीतरी प्रेरणा घेतोय. कारण मला कितीतरी माझ्या मनामध्ये कितीतरी मला वाईट वाटतं माझ्याबद्दल. म्हणजे वाईट वाटण्यासारखं नाही काही, पण असं खचून जाण्यासारखं वाटतं कधी कधी झाल्यासारखं. पण मी विचार करतो की खचून जायचं नाही. म्हणजे हात कधी कधी म्हणजे होणारच ना, कमतरता भासणारच हाताची. आपल्याला हात नाही हे वाटणारच ना आपल्याला कधी कधी. किती आपण जरी विचार केला आपल्याला हात नाही असं समजून नाही घ्यायचं. पण ते आहे वाटणारच. पण मी ते वाटून देत नाही मित्रांनो. खूप मजबूत जगतोय मी सध्या. तर ठीक आहे, एवढंच सांगायचंय. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हाच की म्हणजे आजच्या ह्या पॉडकास्टमुळे आणि वैजनाथला भेटल्यामुळे मी सुद्धा मोटिवेट झालो. काही देवाने आपल्याला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, 2 डोळे दिलेत, 2 कान दिले, 1 नाक दिलंय आणि महत्त्वाचं म्हणजे 1 मेंदू दिलाय चांगला विचार करण्यासाठी, काय करायचं हे ठरवण्यासाठी आणि ते कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्याला देवाने 2 हात आणि 2 पाय दिलेत. तरी आपण कारणं देत बसतो गोष्टींबद्दल. देवाने मला हे दिलं नाही, देवाने मला ते दिलं नाही, देवाने माझ्यासाठी असं केलं, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी हे केलं नाही, ते केलं नाही. आता याचं जर व्हाईस वर्सा उदाहरण जर घेतलं तर वैजनाथ भाऊकडे जर बघितलं तर ह्या व्यक्तीला 1 हात नाहीये आणि तो एक कोणता नाहीये, उजवा हात. ज्या हाताने खाण्याचा हात, ज्या हाताने माणूस जेवण करतो, ज्या हाताने माणूस कष्ट करतो आणि ज्या हातामध्ये सर्वात जास्त ताकद असते, तो उजवा हात या व्यक्तीला नाही. तरी हा माणूस टू व्हीलर चालवायला शिकला, फोर व्हीलर चालवायला शिकला, सगळे कष्ट करतोय. आत्ताच सांगितलं ह्या वैजनाथने की मी 15 लिटरची बकेट मी एका हाताने मी उचलतोय. मग आता याच्यावरनं तुम्ही प्रेरित व्हायचंय की फक्त प्रेरित होऊन हा विषय इथं सोडायचा आहे, हे आता तुम्ही तुमचं ठरवा. आणि जर खरंच ठरवलं असेल तर आजपासून कामाला लागा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वैजू, आज इथं आल्याबद्दल, वेळात वेळ काढून. खूप छान वाटलं मला पण तुमच्यासोबत बोलून वगैरे करून. आणि तुम्ही 100% काहीतरी शिकता याच्यामधून, असं मित्रांनो तुम्हाला माझं सांगणं आहे. जिंदगीमध्ये सगळं करा रे, पण आनंदात राहा. वाईट गोष्टी तर घडणार आहेत, पण संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. संयम ठेवा, चांगलं राहा, चांगलं वागा. ठीक आहे. धन्यवाद.